नमस्कार मंडळी, मी आज तुम्हाला घेऊन जात आहे आमच्या आठवडी बाजारात. आमच्या इथे आठवड्यातून 2 बाजार असतो, शुक्रवार आणि मंगळवार. सगळीकडे बघताय खूपच गर्दी होती बाजारात. बघेल तिकडं पूर्ण हिरवी भाज्या दिसत होत्या, टॅमॅटो, कांदे सगळं आमच्या बाजारात असतं. बघेल तिकडं फक्त गर्दी आणि गर्दीच होती. हिरवी मेथीची भाजी तर इतकी छान होती काल, हिरवीगार, इतकी फ्रेश होती ना. आमच्या इथे ना छोटे मोठे खेडेगाव आहेत जवळपास, तिथून डायरेक्ट शेतकरी येतात आपला शेतीतला माल घेऊन, आणि भाव पण खूप छान मिळतो भाजीला इथे. म्हणजे असं खूपच महाग असतं असं पण काय नाही आहे, छान असतात. मेथीची भाजी तर इतकी सुंदर होती ना, बास, इतकी कवळी होती, खूपच छान होती हिरवी भाजी मेथीची. त्यामुळे मी 2 पेंड्या घेतल्या मेथीच्या. आणि टॅमॅटो ह्या काकू तरी काय दिडक्याची शेंगा घेऊन बसल्या होत्या. थोडंसं माळव काल कम्पॅरिझनली थोडंसं महाग होतं, कारण की आता उन्हाळा वगैरे चालू झालेला आहे ना, त्यामुळे थोडंसं बाजार होतं. आणि काल मला जायला पण थोडा वेळ झाला होता, मी दुपारी गेले होते. आमच्या इथं दुपारीच बाजार असतो, त्यामुळे थोडासा जायला वेळ झाला होता. त्यामुळे थोडेसे शेतकरी वगैरे होते ते गेले होते. आता लसूण खूप महाग झालेला आहे. आता कसं चटण्या वगैरे करायचं आहे. टॅमॅटो तर बघू शकता तुम्ही, इतके लाल होते, इतके भारी होते ना टॅमॅटो, खूपच छान होते, इतकं मस्त होतं ना टॅमॅटो. आणि असं टोकरी भरून आणलेलं. मिरच्या बघितल्याबरोबर समजलं इतक्या तिखट असणार आहेत त्या. आणि फळे पण इतकी फ्रेश होती, सगळी फळे होती, चिक्कू, पेरू, ॲपल वगैरे सगळी ताजी फळे होती. आता काळा द्राक्षे, ग्रीन द्राक्षे सगळे म्हणजे छानच होते, सगळे संत्री वगैरे. आणि आमच्या इथं थोडंसं माळवं स्वस्त असतं. आणि ऊसाचा रसवाला, ताजे ऊसाचे रसवाले, इतकं आता ऊन लागायला लागले की बाजार वगैरे करून निवांत माणसं जातात ऊसवाल्याच्या इथे, छानपैकी ऊसाचा रस घेतात, पितात, मस्तपैकी एन्जॉय करतात. आणि आठवडी बाजारातील सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे ना सगळे लोक आठवडी म्हणजे ओळखीचे असतात, असं अनोळखी कोण नसते. तेच असलेले असतात, थोड्या गप्पा होतात, कोण तर भजी घेऊन खात असतात, कोण ऊसाचा रस पितात, छान मस्त होत असते. ऊसाचा रस आम्ही पण एन्जॉय केला. आणि फुले तर इतकी छान होते, फ्रेश होते ना, बासच. सगळ्या कलरचे होते. मी फक्त इथं म्हणजे दुसऱ्या स्टॉलवर त्यांनी ब्ल्यू कलरचे वगैरे छान होते. केळी पण खूप छान होते. आता कसं उन्हाळा वाढल्यामुळे तर सगळ्या म्हणजे फ्रूटचं थोडंसं दर वाढलेले आहेत. आता केळी पण महागच होत्या, 30, 40, 50 अशीच होत्या केळी डझन. आणि दुपार झाल्यामुळे थोडीशी गर्दी कमी होत चाललेली. आमच्या इथं सकाळी 9-8 वाजल्यापासून बाजार असतो, मोस्टली 1-1:30 वाजेपर्यंत बाजार असतो. काळ्या दिडक्याच्या शेंगा पण महाग होत्या, 20 रुपये पावशेर, 40ला अर्धा किलो अशा होत्या शेंगा.